राहुल गांधींना फरफटत नेलं. नाकामधून रक्तस्राव होत होता, तरी देखील पोलीस थांबले नाही. राहुल गांधी आडवे पडले असताना अक्षरशः पोलिसांनी त्यांचे हातपाय घट्ट धरले आणि त्यांना उचलून नेलं. दुसऱ्या बाजूला प्रियंका गांधी, अखिलेश यादव, मल्लिकार्जुन खरगे अशा अनेक खासदारांना पोलिसांनी अटक केलं. पण यामध्ये सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे देशाचे विरोधी पक्षनेते असलेले राहुल गांधी यांना एवढ्या क्रूर पद्धतीने उचलून नेलं, त्यांना थोडी पण दया आली नाही. पण नेमकं असं काय घडलंय? राहुल गांधी यांना पोलिसांनी का उचललं? चला सविस्तर या व्हिडिओमधून आपण संपूर्ण माहिती घेऊ. व्हिडिओ सर्वांनी लक्षपूर्वक पहा, कारण की यामधील प्रत्येक एक मुद्दा महत्त्वाचा आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे 20 जुलैला दिल्लीमध्ये काय घडलं, जंतर मंतरवरती काय घडलं. मोठ्या प्रमाणामध्ये देशातील तरुणांनी आंदोलन उभा केलं होतं, पण मोदी सरकारने हे आंदोलन दडपवण्यासाठी त्यांच्यावरती लाठीचार्ज केला. आंदोलनकर्त्यांचा आरोप होता, गरज नसताना देखील पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरती देखील प्रसारित झाले. त्यानंतर मात्र संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळली. या भाजपने लोकशाहीची हत्या केली अशा देशभरामधून लोकांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. मग त्या ठिकाणी महाराष्ट्र असो, उत्तर प्रदेश असो, बिहार असो, अनेक राज्यांमध्ये विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ता आणि विविध संघटनांनी सरकार विरोधात आवाज उठवला. आता आपण सर्व म्हणताल यामध्ये राहुल गांधींचा काय संबंध, त्यांना पोलिसांनी का उचललं, हे आपल्याला व्हिडिओमध्ये पुढे समजेल. त्यासाठी हे मुद्दे समजून घेणं गरजेचं आहे. बघा, जेव्हा देशामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन उभं राहिलं होतं, तेव्हा हे फक्त विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित होतं. पण जेव्हा सोनम वांगचुक उपोषणाला बसले, त्याला मोठा राजकीय पाठिंबा मिळाला. महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संजय राऊत यांनी स्वतः दिल्लीतील जंतर मंतरवरती जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. देशामधील जे लहान पक्ष त्यांनी देखील सरकार विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. आता सविस्तर मुद्दा ऐका. हा मुद्दा राहुल गांधींच्या संदर्भात आहे. यावेळेस राहुल गांधी देखील पाठीमागे राहिले नाही, कारण की त्यांचा मेन मुद्दा होता विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज का केला, विद्यार्थ्यांना मारण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला. राहुल गांधी एवढे दिवस शांत होते, पण ज्यावेळेस सरकारने विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केला तेव्हा मात्र ते शांत राहिले नाहीत. राहुल गांधींनी या आंदोलनामध्ये जे मुलं जखमी झाले होते त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट दिली. एवढंच काय, लोकसभेमध्ये अधिवेशन चालू आहे. आंदोलनकर्त्यावरती जो अन्याय झाला, विद्यार्थ्यांना जो लाठीचार्ज झाला, याच्यावरती सरकारने चर्चा करावी असा देखील त्यांनी विषय मांडला. पण राहुल गांधींच्या म्हणण्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केलं. लोकसभेमध्ये त्यांच्या बोलण्यावरती कोणतीही चर्चा झाली नाही. एवढंच काय, त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची देखील भेट घेतली. त्यांनी सांगितलं सरकारने विद्यार्थ्यांवरती अन्याय केलाय आणि याची चर्चा लोकसभेमध्ये होणं गरजेचं आहे. पण आपल्याला तर सर्वांना माहिती आहे, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला कोणाच्या सांगण्यानुसार काम करतात. त्यामुळे त्यांनी सुद्धा राहुल गांधींचा विषय अधिवेशनामध्ये घेतला नाही. यानंतर राहुल गांधींनी पत्रकाराशी संवाद साधला. ते स्पष्टपणे म्हणाले, या सरकारने लोकशाहीची हत्या केलेली आहे. विद्यार्थ्यांना मारण्याचा हक्क यांना कोणी दिला? आणि मंगळवारी सकाळी अचानक त्यांनी एक निर्णय घेतला. योगायोग असा होता, त्या दिवशी मल्लिकार्जुन खरगे यांचा वाढदिवस होता. मग काय, पंतप्रधान मोदी, अमित शहा, भाजपचे वरिष्ठ नेते सर्वांनी मल्लिकार्जुन खरगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र खरगे यांनी जाहीर निषेध केला. विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज झालाय, अन्याय झालाय, त्यामुळं आपण वाढदिवस साजरा करणार नाही. आता इथून पुढे सर्व चित्र बदललं होतं. राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव सर्वजण मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यानंतर सर्वजण पंतप्रधान मोदी यांच्या घराकडे निघाले. तसे पाहिले तर मल्लिकार्जुन खरगे आणि पंतप्रधान मोदी यांच्या घरामधील अंतर खूप लांब नाहीये, मोजून 10 मिनिटाचं. कोणीही गाडीमध्ये बसले नाही. सर्वजण पायी चालत पंतप्रधान मोदी यांच्या घराकडे निघाले. कोणत्याही मीडियाला, कोणत्याही पोलिसांना हे समजलं नाही राहुल गांधी नेमकं चाललेत कुठे. आणि काही वेळातच हे समजलं, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, अखिलेश यादव आणि अनेक खासदार पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचले. पोलिसांनी त्या ठिकाणी अतिरिक्त तातडीने बंदोबस्त वाढवला. बॅरिकेड उभारण्याचा प्रयत्न सुरू झाला. तोपर्यंत सर्व काँग्रेस सदस्य मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. आता याचं कारण होतं, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, राहुल गांधी शिक्षणाला किती महत्त्व देतात आणि आज देशामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एकदम क्रूर पद्धतीने मारलं जातंय. या गोष्टीचा निषेध म्हणून ते पंतप्रधान मोदीच्या निवासस्थानी पोहोचले. तिथे पोहोचताच धरणे आंदोलन सुरू झालं. पुढंच काय, राहुल गांधींनी मोदीच्या निवासस्थानी घोषणा दिल्या, जब मोदी डरता है तब पुलिस को आगे करता है. यानंतर त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या घोषणा केल्या. आता या ठिकाणी राहुल गांधी काही कुठल्या मैदानात बसले नव्हते, पण मोदी यांच्या घरासमोर जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती बसले होते. राहुल गांधी आणि बाकी सदस्यांना सूचना देण्यात आल्या, तुम्ही दुसऱ्या ठिकाणी आंदोलन करा. पण राहुल गांधी मागे हटण्यास तयार नव्हते. ते म्हणाले, जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही.
ही बातमी काही मिनिटातच वाऱ्यासारखी देशामध्ये पसरली. तेव्हा केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना राहुल गांधीशी चर्चा करण्यासाठी पाठवलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि राहुल गांधी यांच्यामध्ये जवळपास 20 मिनिटात चर्चा झाली. या दरम्यान राहुल गांधींची मागणी होती तातडीने विद्यार्थ्यांना न्याय मिळावा. यासाठी समिती वगैरे स्थापन करण्याची गरज नाही, निर्णय लगेच झाला पाहिजे. पण सरकारने हे मुद्दे मान्यच केले नाही. तेही राहुल गांधी आपल्या शब्दावरती ठाम राहिले. आता कुठल्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना न्याय मिळाल्याशिवाय पाठीमागे हटणार नाही आणि धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा दिलाच पाहिजे. दोन्ही बाजूच्या चर्चा फिसकटल्या आणि नंतर वाद निर्माण झाला. कारण की देशातील पंतप्रधानाचं निवासस्थान हा देशामधील सर्वात संवेदनशील सुरक्षा परिसरापैकी एक मानला जातो. त्यामुळे दिल्लीमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव, मल्लिकार्जुन खरगे यांना परिसर रिकामी करण्याची विनंती केली. पण कोणीही त्या ठिकाणाहून उठण्यास तयार नव्हतं. सांगण्यात येते त्याच दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन आला. त्यानंतर त्यांनी सर्वच खासदारांना उचलायला सुरुवात केली. प्रियंका गांधी, अखिलेश यादव, मल्लिकार्जुन खरगे सर्वांना ताब्यात घेतलं. पण राहुल गांधी मात्र जागेवरून उठण्यास तयार नव्हते. जमिनीवरती खाली झोपले होते. दोन्ही हात घट्ट पकडले होते. राहुल गांधी यांना सहजपणे पोलिसांना उचलता येईना, कारण की त्यांनी दोन्ही हात छातीवरती ठेवले होते. पण जास्त पोलिसांचा फोर्स असल्यामुळे राहुल गांधींना तिथून उचलण्यामध्ये पोलिसांना यश आलं. याच दरम्यान त्यांच्या नाकालाही जखम झाली, रक्तस्राव झाला आणि त्यानंतर देशभरामध्ये हा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाला. तर राहुल गांधी यांना उचलणं मोदी सरकारला मागात पडणार. आता ते कसं काय समजून घ्या. पहिलं कारण म्हणजे हे आंदोलन आतापर्यंत विद्यार्थी आणि कॉक्रोच जनता पार्टी यांच्यापुरतं मर्यादित होतं. मात्र राहुल गांधी, अखिलेश यादव, प्रियंका गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासारखे विरोधी पक्ष मैदानात उतरल्यामुळे हे आंदोलन न राहता आता मोठा राजकीय विषय बनला आहे. दुसरं कारण म्हणजे पावसाळी अधिवेशनामध्ये मोदी सरकारला डिलिमिटेशन बिल पास करायचं होतं. पण आता विरोधक प्रचंड आक्रमक झालेत. नीट पेपर फुटी, विद्यार्थ्यांचं आंदोलन, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि आज राहुल गांधींवरती केलेली कारवाई हेच मुद्दे आता लोकसभेमध्ये गाजतील. तिसरं कारण म्हणजे राहुल गांधींची प्रतिमा. अनेक वर्षापासून त्यांच्यावरती टीका होत होती. ते कधीही रस्त्यावरती उतरत नाही, लोकांसाठी कधीही आंदोलन करत नाहीत. पण आता अख्ख्या देशाने पाहिले राहुल गांधी अगोदर सारखे राहिले नाहीत. लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल एक वेगळी भावना निर्माण झाली, एक वेगळा आदर निर्माण झालाय. आणि त्यामुळे राहुल गांधी यांना उचलल्यानंतर लोक सरकारवरती प्रचंड संतापले आहेत. देशातील विरोधी पक्ष नेत्याला अशा पद्धतीने पोलीस पकडतायत म्हणजे या भाजप सरकारने पूर्णपणे लोकशाही संपवली आहे. आज दिल्लीमध्ये जे काय घडलं, मोदी यांच्या निवासस्थानी जे काय घडलं, राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं, या सर्व गोष्टीचा परिणाम येत्या काही दिवसामध्ये दिसेल.